हरे कृष्णा. आलेल्या सर्व भाई भक्तांचा आजचा हार्दिक स्वागत आहे. आज आपण विशेष एक श्रृंखला चालू करणार आहोत. आषाढी एकादशी निमित्त जे आपण महाराष्ट्रात राहणारे भक्त आहोत, आपल्यासाठी आराध्य इष्टदेवता आणि आपल्या हृदयातलं स्थान असलेले पंढरपूर धामाची महिमा आपण जाणण्याचा प्रयत्न करू. आणि जगन्नाथपुरीला अन्नब्रह्म म्हटलं जाते. तिथे जगन्नाथजी त्यांचा हात नाही का कोरडा कधीच होत नाही, ओलाच राहतो. म्हणजे नेहमी ओला अवस्थेमध्ये राहतो. कारण का त्यांनी बघतात दिवसाचे किती भोग खातात, ते 56 भोग. आणि एक भोगा खाल्ले की दुसरा भोगा खाल्ले की तिसरा. तर तिथे भगवंत प्रसाद खातात आणि भक्तसुद्धा प्रसाद खातात, म्हणून तिथं प्रसादाची महिमा आहे. बालाजीमध्ये बिझनेस करतात. भोजन करायचं असेल तर बालाजीला जातात. तपस्या करायचं असेल तर कुठे जातात भगवंत? बद्रीनाथ केदारनाथला, नरनारायण ऋषीच्या स्वभावामध्ये. आणि डान्सिंग करायचं असेल आणि झोपायचं असेल, डान्सिंग करायचं असेल तर वृंदावनमध्ये जातात भगवंत. का? तर गोपीसोबत त्यांना नृत्य करायला भेटते, मस्ती आपल्या गोप संघासोबत त्यांना लीला करायला भेटते. आणि झोपायचं असेल तर ते कुठे झोपतात? श्रीरंगममध्ये झोपतात. म्हणजे भगवंत झोपायची जागा फिक्स आहे, बिझनेस करायची जागा फिक्स आहे, जेवण्याची जागा फिक्स आहे. तर भगवंत ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या लीला करतात तिथे त्या भक्तांना ते आकर्षित करतात आणि त्या जीवांना प्रसन्न करून त्यांना आकर्षित करण्याचं कार्य भगवंत करतात. तर असं सुंदर. आणि भगवंताला भजन ऐकायचं असेल भक्ताच्या मुखातून तर त्याला नादब्रह्म पंढरपूर धामाला म्हटलं जातं. तर हे पंढरपूर धाम, त्याचं वर्णन, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे ह्या सृष्टी नव्हते तेव्हा काय होतं? पंढरपूर धाम होतं. म्हणजे मग संत म्हणतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते काय? पंढरपूर. तर पंढरपूर हे सुखाचा सागर म्हटलं जाते किंवा सुखाचं तिथे आलय म्हटलं जाते. जसं ह्या जगामध्ये आपण संसारामध्ये सुख शोधतो, पण ह्या सुखामध्ये आपल्याला केवळ दुःखच भेटते. आणि भागवतामध्ये सुखदेव गोस्वामी राजाला परीक्षितला म्हणतात की राजा, ह्या जगामध्ये मनुष्य 7 प्रकारे सुख शोधतो. आणि श्रीमद भागवताच्या दुसरा स्कंद अध्याय 4 आणि श्लोक नंबर 15 मध्ये सुखदेव गोस्वामी म्हणतात आत्मजाया सुतागारा बंधू आत्मजाया बंधू सुतागार इंद्रिय बंदिशू. तर ह्या ठिकाणी आत्मा म्हणजे स्वतःच्या शरीरावर तो खूप प्रेम करतो. किती जरी म्हटलं, जेव्हा त्याला एखादा कठीण प्रसंग आला तर तो पहिले स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करेल. आत्म्याबरोबर त्या शरीराला नाही का दुसरं काय असणार आहे? जाया म्हणजे पत्नी. त्या दुसरं तो प्रेम कोणावर करतो? पत्नीवर करतो. आणि पत्नीपासून त्याला काय होतं? सूत म्हणजे मूलबाळ होतं. मग त्याचं प्रेम कुठं होतंय? ते सुख पहिले स्वतःच्या शरीरावर, दुसरं पत्नीवर, तिसरं प्रेम कुठं होतं? मुलावर होतं. आणि गारा म्हणजे घर, म्हणजे त्या घरावर खूप प्रेम करतो. त्याच्यानंतर नातेसंबंधावर खूप प्रेम करतो. बंदिशू आणि द्रविण म्हणजे धन संपत्ती आहे त्याच्यावर तो प्रेम करतो. आणि त्याच्याबरोबर जे वाहन आहेत, पहिल्या काळामध्ये प्राणी असायचे, त्याच्यावर तो प्रेम करायचा. म्हणजे ते प्रेमामध्ये, त्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रेम करतो आणि त्या प्रेमाच्या बदल्यामध्ये सुखाची अपेक्षा करतो. पण याच्यातून सुख कमी आणि दुःख जास्त भेटते असं सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला म्हणतात. म्हणून राजन, तू काय कर, ह्या गोष्टीला सोड. आणि राजा परीक्षितनं कसं सोडलं? जसं आपण टॉयलेटला गेल्यानंतर जसा विष्टात काय करतो त्याच्याकडे बघत नाही, त्याच्यावर राजा परीक्षितने ह्या गोष्टीला कसं सोडलं? सहज सोडलं. पण कलियुगामध्ये हे सगळं सोडणं खूप कठीण आहे आणि ते जमणार पण नाही. म्हणून संत ते म्हणतात की नाही, याच्यामध्ये काय भेटतंय? ह्या भौतिक संसाराच्या सुखामध्ये 3 गोष्टी भेटतात: शोक, मोह आणि भय. शोक म्हणजे भूतकाळात ज्या गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल नेहमी शोक करीत राहणं, असं झालं तसं झालं हे केलं. आणि भविष्याची चिंता करणं, भय असणं.
म्हणजे भविष्यामध्ये काय होईल, कसं होईल, असं होईल का, तसं होईल का, याची चिंता. म्हणजे मुलांची, आपण संबंधाची चिंता करत राहतो भविष्याची. आणि वर्तमान काळामध्ये मोह असतो. मोह असतो म्हणजे हे मी आणि माझं आणि माझ्यासाठी सगळं बनवलंय. म्हणून इथे ह्या शोक मोह भयातून मुक्त व्हायचं असेल तर याच्यामध्ये सुखदेव गोस्वामी म्हणतात, यस्य श्रूयमानानं कृष्ण परम पुरुषे भक्तिरुत्पद्यते शोक मोह भया उपहत. की काय, यस्य श्रूयमानाना कृष्ण परम पुरुषे, जर भगवान कृष्णाबद्दल श्रवण केलं तर त्या श्रवणाच्या माध्यमातून काय होईल, भक्ती उत्पद्यते, भक्ती त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि जेव्हा भक्ती उत्पन्न होते, निर्माण होते, तर त्या भक्तीच्या बळावर नाही का शोक आणि शोक मोह आणि भयाला नष्ट करू शकतो. दुसरं कोणतंही माध्यम नाही शोक आणि मोह आणि भयाला नष्ट करायचं. एकच माध्यम आहे, ते म्हणजे भक्ती. आणि ती भक्ती कशी होईल, कृष्ण यस्य श्रूयमानाने, भगवान कृष्णाबद्दल श्रवण करणे. जोपर्यंत आपण भगवान कृष्णाबद्दल श्रवण करणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये शोक मोह आणि भय हे राहत नेहमी कायम स्वरूप राहील. म्हणून याच्यातून बाहेर निघायचं असेल तर भगवान कृष्णाबद्दल किंवा भगवंताचे जेवढे अवतार आहेत त्यांच्याबद्दल आपण श्रवण केलं पाहिजे. म्हणून ह्या संतांनी एकदा संत म्हणतात की हा भवसागर आहे आणि भवसागराला पार करणं अतिशय कठीण आहे. कारण की अटॅचमेंट एवढी सोपी नाही सोडणं, आहे का. कारण आसक्ती तर आपल्या शरीरावर सुद्धा आहे, पत्नी, मुलाबाळावर, संबंधावर, नातेगोतावर, सगळ्यावर प्रेम आहे. पण त्या आसक्तीमुळं स्नेह होतं, प्रेम होतं. पण शेवटी एक विचार करायचा, मृत्यूच्या वेळेस कोण येतं भाऊ यार बरोबर, कोण येते, कोणीच येत नाही. आणि हा भवसागर, मृत्यू संसार सागर म्हटलेलं, याला काय म्हटलेलं आहे, मृत्यू संसार सागर, याला पार करणं खूप कठीण आहे. पण भगवान पांडुरंग, जर आपण विग्रहांचं निरीक्षण केलं, म्हणजे विग्रहांचे नाव घेतले याच्या पहिले, तर कृष्ण बासुरी वाजण्यात मग्न आहेत, ठीक आहे, बालाजी बिझनेस करण्यात मग्न आहेत, तिथं बद्रीनाथ केदारमध्ये तपस्यामध्ये मग्न आहेत, जगन्नाथपुरीला प्रसाद खाण्यात मग्न आहेत. तर भगवान पण पांडुरंग एकमेव असे विग्रह आहेत की ते भक्ताची वाट बघत बसलेले. आणि कशी वाट बघतात, बाकीच्या विग्रहामध्ये काही ना काही त्यांच्या ऍक्टिव्हिटी चालतात, पण पांडुरंगाची जर पाहिलं तर ते म्हणतात की बाबा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कळकट्यावरी ठेवून या. सुंदर ते ध्यान आहे. आपण या जगामध्ये ज्याचं ध्यान करतो काही काळानंतर त्या ध्यानामध्ये बीट येतो, पण सुंदर ते ध्यान उभे विठेवरी त्याचं जर ध्यान केलं तर, आणि कसं आहे, कर्कटेवरी ठेवून या. कर्कटे म्हणजे कमरेवर हात ठेवणे. आणि मग पुढचे तुकाराम महाराज काय म्हणतात, तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हळ गळा काशे पितांबर, त्याने काय केलेले, तुळशीचे हार धारण केले. काशे पितांबर, पितांबर म्हणजे पिवळा. पिवळा का धारण केलेला आहे पांडुरंगाने, कारण का जे रुक्मिणीचा कलर आहे तो गौरवर्णाचा आहे. म्हणून भगवंत जेव्हा पितांबराला धारण करतात तेव्हा रुक्मिणीची किंवा कृष्ण असेल तर सीतेची आठवण येते, म्हणून भगवंत पितांबर धारण करतात. आणि रुक्मिणी किंवा राधाराणी निळी साडी का घालतात, ते साडी घालण्याचं एकमेव कारण आहे की जेव्हा जेव्हा मी निळी साडी बघेल तेव्हा तेव्हा मला माझ्या कृष्णाची आठवण येईल. म्हणून भगवंत काय करतात, राधाराणी किंवा रुक्मिणी निळी साडी घालते. तर असे काशे पितांबर आवडे निरंतर ह्याची ध्यान तुकाराम महाराज म्हणतात की हेच ध्यान आहे माझ्या जीवनाला. आणि मग आवडे निरंतर, निरंतर म्हणजे एक आवड लागते आणि दुसरं आवड असेल तर काही काळानंतर ती नावडमध्ये निर्माण होते. पण निरंतर, निरंतर म्हणजे जसं आपल्याला एखादा मॅच पाहायचं असेल तर आपल्याला एखादा खूप थकून भागून असेल पण तो मॅच नाही डोळे फाडो फाडो बघत असेल का, आवडे निरंतर आणि ध्यान असतं. आता काय बोलले आहे, पण तुकाराम महाराज काय म्हणतात की तुळशी हर काळा काशी पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. मकर कुंडल श्रवणी तळपती श्रवणी, जे मकर कुंडल आहे भगवंतानं धारण केले. आणि मी भागवतामध्ये वाचत होतो की भगवंतानं मकर कुंडल धारण का केले, माशाचा जर आकार जर का धारण केलं त्याचं कारण खूप आश्चर्य, खूप विश्लेषण करतात. एकतर माशाला जर ऑब्झर्व, जसं आमच्या काय भक्ताच्या घरी मासे होते, त्याच्या सोफा सेटच्या समोर एकदा मी बसलो होतो, तर ते मी माशाला निरीक्षण करत होतो. एक तर म्हणलं हे माशाला कधी डोळ्याचे अश्रू आलेलं दिसत नाही, पहिली गोष्ट. दुसरं त्याला झोपताना कधी पाहिलं नाही. आणि तिसरं निरंतर तो ऍक्टिव्हिटी मध्ये लागलेला असतो.
आणि हे तर कोण पाहिलेच पाहिले, पण त्या माशाचं एक वैशिष्ट्य असं आहे की भगवान पांडुरंगाने तुळशी त्या मखर कुंडाला धारण करण्याचं कारण आचार्य सांगतात की जर माशाचं 2 गुणधर्म पाहिला तर मासा पाण्यावाचून राहत नाही. त्याला काय तुम्ही या जगातलं काही जरी दिलं, जोपर्यंत त्याला पाणी देणार नाही तोपर्यंत तो सुखी राहणार नाही. आणि दुसरं, माश्यामध्ये एक आणखीन दुर्गुण आहे, त्याचा वास येतो. बघा कधी ते मासेवाले असतात ना, जसं आता आम्ही द्वारकेला गेलो होतो, तिथे सगळ्या माशांचा वास येतो. तरी भगवंताने मखरकुंड धारण का केले? त्याचं कारण असं की आचार्य लिहितात की जरी त्या माशामध्ये दुर्गंध असला तरी भगवंत धारण करतात. हे शिकवतात भगवंत. एखाद्या भक्तामध्ये खूप दुर्गंध नाही, त्याच्या दोषानं भरलेला आहे. दुर्गंध म्हणजे असं नाहीये, त्याच्यामध्ये सगळे दोष भरलेले, तरी भगवंत काय करतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही. भगवंत म्हणतात अरे मी माशाला धारण करतो, तर तुला मी का धारण करणार नाही, म्हणून भगवंत कुंडल धारण करतात. आणि दुसरं, भगवंत कुंडल धारण का करतात? जसे मासा पाण्यावाचून राहत नाही तसे माझे भक्त माझ्यावाचून राहत नाही, म्हणून अशा भक्तांना मी काय करतो, धारण करतो, म्हणून भगवंत मखर कुंडल धारण करतात. आणि तिसरं, जर तुम्ही कधी समुद्रामध्ये नदीमध्ये जर पाहिलं तर जो मासेमारी करणारा जो कोळी असतो ना, तो जाळ काय करतो, लांब फेकतो. पण जो मासा त्या कोळ्याच्या पायाजवळ राहतो तो वाचतो. तसंच भगवंत इथे शिकवतात की जो भक्त माझ्या चरणकमलाचा आश्रय घेतो तो या भौतिक संसाराच्या जाळ्यामध्ये कधीच अटकत नाही, म्हणून भगवंत मखर कुंडल धारण करतात. आणि तिसरं, भगवंत 3 कारण झाले. चौथं कारण काय देतात? चौथं कारण हे देतात की तो निरंतर त्याच्यातलं सुख दुःख असेल, जसं माशामध्ये त्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाही, दिसतात का? कधी बघितलं तुम्ही त्याला रडताना? नाही. तसं भक्ताच्या जीवनात असेल तर तो काय करतो, त्या गोष्टीला सहन करतो. तसा भक्त ह्या जगातलं सुख दुःख मान अपमान त्याच्या जीवनात जे काही येतंय तो काय करतो, त्याला सहन करतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे निरंतर त्या गोष्टीमध्ये तो असतो. म्हणून भगवंत मखर कुंडल त्रपती श्रमणी. श्रमणी याचा अर्थ का की भगवंताचं सौंदर्य अतिशय, गाल, त्यांचे ओठ, त्यांचे नाक, त्यांचे ओठ बिंब एवढे सुंदर आहेत. पण जेव्हा ते माशाला धारण केल्यानंतर भगवंत सुंदर आहे, पण त्या भगवंताच्यामुळे त्या मखर कुंडालाची तळपती श्रमणी म्हणजे ते आणखीन चमकतात, म्हणून भगवंत मखर कुंडल धारण करतात. कोणते भक्त? श्रमणी हा शब्द वापरलेला आहे. श्रवणी म्हणजे जो भक्त, जो मासा निरंतर जसं बिना झोपता ऐकतो. तर मासा कधी झोपलेला पाहिला तुम्ही? नाही. तरी असा भक्त भगवंत म्हणतात की त्याला स्थान कुठे देतो, माझ्या कानाजवळ येतो. म्हणून इथं तुकाराम महाराज काय म्हणतात की जेव्हा मखर कुंडले त्रपती श्रवणी, म्हणजे आपण जेव्हा हे अभंग वाचतो ना, त्या अभंगाच्या आपण सखोल मध्ये गेलं पाहिजे की संतांनी आपल्यासाठी खूप सुंदर सुंदर असे अभंग करून दिले, त्याचा मागचा गूढ अर्थ आपण समजला पाहिजे. आणि मग तुकाराम महाराज म्हणतो कंठी कौस्तुभी मणी विराजित, मी कौट जे कंठ कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. त्यामुळे तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे माझी वरदान मागतात. एक तर पहिले भगवंताची काय करतात, आता इथं 2 गोष्टी ह्या अभंगामध्ये, एक तर भगवंताच्या प्रभावाबद्दल सांगतात आणि दुसरं भगवंताच्या स्वभावाबद्दल सांगतात. पहिले भगवंताचा प्रभाव काय सांगतात की ते कर्कटेवरी ठेवून दिलेले आहे. काय दिला प्रभाव की या भवसागरामध्ये तुम्हाला पार करणारा कोणी नाही, तो भगवंताचा प्रभाव आहे. आणि दुसरा स्वभाव काय सांगितलेला आहे, माशाच्या रूपामध्ये तुझ्याकडे काही का असे ना पण तुझा उद्धार मी करतो, हा भगवंताचा स्वभाव आहे. म्हणून येणाऱ्या आपण 3 दिवसामध्ये भगवंताचा प्रभाव आणि भगवंताच्या प्रभावावर आपल्याला भगवंताचा स्वभाव पण बघायचा आहे. या जगामध्ये कसं आहे, जर पाहायला गेलं तर मग काही काळापर्यंत भगवंताचा ह्या जगामध्ये प्रभाव असतो, त्या प्रभावाला पाहून आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. पण जसा प्रभाव संपला की त्याच्यामध्ये आपला अभाव निर्माण होतो. जसं लग्न करतात ना लोक, तर लग्न करताना नवरदेव मुलगा मुलगी काय करतात, त्या माणसाचा प्रभाव बघतात. याला किती पेमेंट आहे, हा दिसायला कसा आहे, त्याचं घरदार कसं, गाडी बंगला, हा त्याचा प्रभाव पाहतो. पण त्या प्रभावामध्ये कधी अभाव आला तर मग क्रॅशिस होतात. पण प्रभावापेक्षा स्वभाव असणं खूप महत्वाचं आहे. कारण प्रभाव नाही का, आज जर तुमचा प्रभाव असेल पण काही काळानंतर तुमचा प्रभाव नष्ट होऊ शकतो, आहे की नाही संसारामध्ये. धन संपत्ती रूप गुणामध्ये ज्ञानामध्ये सगळ्या गोष्टी.
पण स्वभावामध्ये फरक नाही पडत परत. कारण माणसाचा स्वभाव जो पहिल्या दिवशी असतो तो शेवटपर्यंत तो स्वभाव टिकत नाही. कारण तो सगळा असा स्वभाव बदलण्याचा मार्ग, तो स्वतः स्वभाव कधीच बदलत नाही. म्हणून जसं भौतिक संसारामध्ये प्रभावापेक्षा स्वभावाला महत्व आहे, तसंच भगवंताच्या भक्तीमध्ये प्रभाव आणि स्वभाव महत्व. तर आपल्या भक्तांना गीतेमध्ये भगवंताचा प्रभावाचं वर्णन आहे. गीतेमध्ये भगवंताची महानता दिलेली, भगवंताचा प्रभाव दिलेला आहे. आणि भागवतामध्ये भगवंताची मधुरता दिलेली आहे आणि भगवंताचा स्वभाव पण दिलेला आहे. कसा स्वभाव दिलाय? भागवतामध्ये प्रभाव पण आहे आणि स्वभाव पण आहे. आणि ह्या दोन्ही प्रभाव आणि स्वभावामध्ये जेव्हा आपल्याला पहिल्यांदा आपण भक्तीत आलो तेव्हा प्रभाव पण यायचा, पण हळूहळू आपल्या प्रभावाबरोबर आपल्याला भगवंताचा स्वभाव बघायचा. कारण का? आपल्याला प्रभाव आपल्या लक्षात राहत नाही, पण स्वभाव काय राहतो की भगवंत आपला उद्धार करू शकतात. आपल्याला आशेची किरण ठेवायची किंवा तर आपल्याला भगवंताचे चरण कमल पकडून ठेवायचे. तर हे भगवंत ह्या श्लोकातून अभंग तुका म्हणे, तुका महाराज काय वरदान मागतात प्रभाव आणि स्वभाव पाहिल्यानंतर? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. या जगामध्ये आपण जे सुख बघतो ते सुख नाही का काही काळापर्यंत प्रभाव असेल तर सुख निघून जाते. पण तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीनं. की हेच माझ्यासाठी वरदान द्या भगवंता, दुसरं काहीच नको. कारण त्यांनी जीवनात आणले कर्कटावरी, म्हणजे कमरेइतकं तो भवसागर आहेच, पण ह्या जगामध्ये पार करणं, त्याच्यातून त्या दुःखातून बाहेर येणं खूप कठीण आहे. पण तुमच्या भक्तीमुळं मला काय भेटेल की हेच माझं सुख, दुसरं कोणतं सुख नाही. म्हणून तू स्वर्ग सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, हे सुख भगवंताचे आहे. म्हणून एका लोकनाथ महाराजांनी एकाला प्रश्न विचारला होता की महाराज तुम्ही एवढ्या वारीत करून वारी येऊन येतात, तुम्हाला काय भेटते इथं? काय पंढरपूरला काय भेटते? तर त्या वारकऱ्यांना अर्थ दिलाय, आपण वारीत काय येतात? तर त्या वारकऱ्यानं सुंदर उत्तर दिलं, मला महाराज प्रपंचाचं दुःख सांगता येत नाही, प्रपंचाचं दुःख सांगता येत नाही, तसं वारीचं सुख सांगता येत नाही. काय वाक्य? प्रपंचाचं दुःख सांगता येत नाही, पण वारीचं सुख सुद्धा सांगता येत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये सुविधा आहेत, आपल्या घरामध्ये सुविधा आहेत पण सुख नाहीये. आपल्या घरामध्ये सुविधा आहेत पण सुख नाही. पंढरपूरला सुविधा नाहीये पण सुख आहे. पंढरपूरला सुविधा जर गेला तर तिथे अतिशय घाण पडलेला आहे, सगळे मलमूत्र विष्टात त्याग करतात. सुविधा आहे का? नाही. पण सुविधा नाही पण सुख आहे. आपल्या घरामध्ये सुविधा आहे पण सुख नाही. एका भक्ताने प्रश्न विचारला की वाळवंटामध्ये की तुम्ही एवढं लोक घाण करतायत आणि त्या घाणीमध्ये तुम्ही कथा कीर्तन कसं काय ऐकता हो माऊली? तिथे त्या भक्ताने खूप सुंदर उत्तर म्हणलं, त्याच्यात काय वेगळं? जे पोटात होतं तेच बाहेर पडलं, आतमध्ये होतं तेव्हा आपण त्याला एकदम सगळे म्हणत होते, पण बाहेर आल्यानंतर आपण त्याचा तिटकारा का करावं? जे आहे ते आत बाहेर पडलेले. कथा करायला प्रभाव नाही पडला पाहिजे. तुम्ही ज्या अवस्थेमध्ये ज्या स्थितीमध्ये राहतात त्या अवस्थेमध्ये तुम्ही कथा कीर्तन केलं पाहिजे. का? तर त्याने भौतिक सुविधेच्या मागे लागत नाही, ते मेन काय सुखामध्ये लागतात. आणि सुख कोणतं आहे? भगवंताच्या भक्तीचं. जसं मकर कुंडलाचे आपण 5 कारण सांगितलेले, तसं भगवंत इथे सुखामध्ये सुद्धा आपल्याला खूप कारण सांगतात. कारण ते म्हणतात की आचार्य म्हणतात की सुख जर पाहिजे असेल तर माणसाने एकदा सुद्धा भगवंताच्या आपल्या पंढरपूरच्या वारीला गेलं पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. जसं महाराजांनी एकाने प्रश्न विचारला की भक्तीचं सुख कसं भेटणार, भक्तीचा आनंद कसा भेटत? महाराजांनी प्रश्न विचारला त्यांना की तुम्ही पिझ्झा खाल्ला का? ते म्हणले नाही, पिझ्झा नाही खाल्ला. ते म्हणले जसं पिझ्झा खाल्ला त्याची चव कळणार नाही, पिझ्झा खाल्ला तर त्याची चव कळणार नाही, तसं भक्ती केली तर भक्तीचा सुख तुम्हाला भेटणार नाही. पिझ्झा खाल्ला तर त्याची चव कळणार नाही, तसं भक्ती केल्याशी ते भक्तीचं सुख तुम्हाला भेटणार नाही. म्हणून भक्तीमध्ये आनंद घ्या, सुख घ्या, असं महाराज आपल्या प्रवचनामध्ये वर्णन करतात. तर का बरं? कारण की बघा, एखादा मोठा रोड शो करायचा असेल किंवा एखादा मोठा कार्यक्रम करायचा असेल, लाखो लोकांना निमंत्रण द्यावं लागतं, बॅनर लावावं लागतं, इन्व्हिटेशन पैसे द्यावं लागतं, तेव्हा लोक येतात. पण पंढरपूरला आधुनिक युगामध्ये एवढी प्रगती केली, पण आज बी वारीमध्ये 10 ते 12 लाख लोक असतात. आणि पंढरपूरमध्ये आता 25 ते 30 लाख लोक येतात. कुठून येतात? का बरं येतात? त्यांना जर पाहिलं त्यांची भौतिक सुविधा काय आहे का त्यांच्यामध्ये?
जेवायला टायमावर भेटत नाही, खालून दगड टोचतात, वरून ऊन लागतं, पाऊस लागतो, आणि रोजचं 10-12 किलोमीटर 15 किलोमीटर चालायचं, गुडघे साथ देत नाही, शरीर साथ देत नाही, असं कोणतं आनंद आणि सुख आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून आपण जे जीवन जगतोय त्यामुळे आपल्याला भक्तीचा आनंद एवढा येत नाही. येतो का? नाही. ठीक आहे बाबा, चालेल, थोडंफार वरची वर आपण करतोय, पण खरा भक्तीचा आनंद जेव्हा तपस्या करतात तेव्हा तुम्हाला तो आनंद भेटू शकेल. म्हणून ते म्हणतात की सगळ्यात, आता जगन्नाथपुरी गौरवपूरचं आता एक स्टेटसला खूप सुंदर आलं होतं की सगळ्यात जगामध्ये जो रॉकस्टार असतो त्याला खूप पैसे देऊन यावं लागतं, पण सगळ्यात मोठे जगात स्टार कोणते आहेत? जगन्नाथ. 50 लाख लोक आले होते. किती? जगन्नाथपुरीला. आहे का कोणता असं फेस्टिवल? कुंभमेळ्यामध्ये किती लोक येतात? 1 करोड येतात. आषाढी वारीमध्ये 25 ते 30 लाख लोक येतात. यावर्षी ते जास्त असेल चांगले. का बरं? काय कारण असेल? आपण कधी विचार केला का गोष्टीचा? म्हणून मी काय वाक्य म्हटलं, तिथं सुविधा नाही. घरामध्ये सुविधा आहे पण सुख नाही. तिथं सुविधा नाही पण सुख आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात इथे आपल्याला कलियुगामध्ये आपण नाही का भक्तीचं महत्व आपल्याला समजलं पाहिजे. तेव्हा भौतिक संसारात आपण एवढे फटके खातोय, एवढं त्रस्त आहोत, जीवनात वेगवेगळ्या समस्या प्रॉब्लेम्स घेऊन फेस करतो, चिंता करतो. ह्या चिंता समस्येतून बाहेर निघण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे आध्यात्मिक तर नंतरचा विषय, पण भौतिक जीवनामध्ये सुद्धा बाहेर निघण्याचा मार्ग भक्ती. म्हणून भक्ती करणाऱ्याला सोपी आहे, न करणारा अवघड आहे. कधी कधी लोकांना म्हटलं ना, कधी कधी भक्त पण अतिरेक करून टाकतात. अरे प्रभूजी तुम्हाला एवढं काय, अरे माझी कोण नाही म्हणत, भाऊ त्याला येऊ दे, प्रसाद खाऊ दे, आणि जेवढं जमेल तेवढं करू दे, त्याच्या मागे पुढे हातपाय धुवून लागतो. भक्ती ही बाहेरून जज नाही करायसारखी नाही हो. भक्ती ज्याची त्याची इंडिव्हिज्युअली, कोणाला काही माहीत नाही. म्हणून भक्तीचा फॉर्म्युला कोणाचा काय असेल आपण कधीच जज नाही करायचं. जजमेंट आपलं स्वतःशी करायचं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला करा, आता बघा वारकऱ्यांमध्ये जर पाहिलं गेलं तर आपण कधी कधी हे करणार, नियम नाही पालन करत, पण भगवंताला त्यांना माहिती आहे की भक्तीचं काय स्तर असेल. कधी कधी आपण अपराध करून बसतो. म्हणून दुसऱ्याकडे काही करण्यापेक्षा पहिले आपण आपल्यावर फोकस करायचं आणि आपल्या भक्ती मार्गामध्ये आपण कसं प्रगती करू याच्यावर आपण आपलं आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. तसं ह्या पंढरपूर महात्म्याच्या सुरुवातीस ह्या सुखात जर आपल्याला डुबायचं असेल, त्या भवसागरातून बाहेर निघायचं असेल, तर आपल्याला कुठे जावं लागेल? त्या भौतिक संसारापासून आध्यात्मिक संसाराकडे जावं लागेल. आणि ते सुख, ते आनंद आणि ती शाश्वतता कुठे भेटेल? भगवंताच्या धामा भेटेल. आणि मग ते भगवंताचं धाम आहे कसं? तर संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. पद्मपुराणामध्ये ते डिटेल दिले, पण त्यांच्या संत तुकाराम महाराज त्याच्या अभंगातून म्हणतात, जर खरं सुख पाहिजे असेल, सुखा लागे जे करी, सुखा लाग जरी करीशी तळमळ, तरी तू पंढरीसे जा एक वेळा. जर सुखासाठी एवढं तळमळ करतोस ना, तरी तू काय कर, सुखा लागे जरी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा एक वेळा. एक वेळा जाय पंढरपूरला. मग तुकाराम महाराज काय म्हणते, मग तू अवघा होशी सुखरूप होशी, जन्म जन्म दुःख विसरशी. एकदा तुकडे गेला रे गेला तू, तर काय होईल? तुझ्या सुख जीवन सुखरूप होऊन जाईल. आणि दुःखातून काय होईल? जन्म जन्मांचं दुःख तुला काय होईल? याच्यातून नष्ट होईल. असं तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात पुढचे, चला पंढरीशी जाऊ, रुक्मिणी वरा पाहू. कुठे जाऊ? पंढरपूरला गेल्यानंतर काय करायचं? उसाचा रस प्यायचा का? फुटाणे वाटाणे खायचे का? नाही. तर तिथे काय सांगलेले? चला पंढरीशी जाऊ, रुक्मा देवीर पाहू, डोळे निवृत्ती कान, मन होईन समाधान. 2 गोष्टी होत्या तिथे गेल्यानंतर. पांडुरंगाचं रूप पाहिल्यानंतर एक तर डोळे शांत होते, कारण डोळे नाही का किती पाहिलं तर कधी शांत होत नाही. रेल्वेत बघा, आणि खिडकीजवळ असावं, त्याला जर 12 घंटे रेल्वे चालत असेल ना, तो खिडकीकडेच बाहेर बघेल, पण ते कधीच असं म्हणणार नाही आता बस झालं बाबा, कंटाळा आला. ह्या जगामध्ये पण आपण किती वस्तू पाहतो, टीव्ही मध्ये ह्या वस्तू पाहतो, असं कधी झालं काय डोळ्यांना बस झालं बाय भौतिक संसाराचं? नाही. ते नेहमी आणखीन पाहण्याचा विचार करते. पण इथं तुकाराम महाराज माझ्या डोळ्याला जर शांत करायचं असेल ना, तर माझं रुक्माई विठ्ठलाचं रूप पहा. सदा माझा डोळा जडो तुझ्या मूर्ती, रुक्माईच्या पती सोयर्या. जडा काय? सदा माझा डोळा जडो तुझी मूर्ती. आपलं काय होतं? उलट होतं. सदा माझा डोळा मोबाईल मध्ये, नाही तर टीव्ही मध्ये. आणि आज तर इंस्टाग्राम मध्ये तर मला आजकालच भक्त एक सांगत होते, प्रभूजी
एखादं लग्न करायचं असेल त्याने टाकले इंद्रनगर, त्याच्या आजूबाजूच्या त्या वयाच्या किती पोरी ते कळतं त्याला. मला असतंच काय रे, मला ते लपरू काहीतरी ऑप्शन असतं काय. म्हणजे दिवसभर आपण कुठे आनंद घेतो, आपले डोळे कुठे आनंद घेतात, पण खरं संतुष्ट होतात का प्रामाणिकपणे? असं वाटतं का कधी? तर तुकाराम महाराज म्हणतात, डोळं निवृत्तीनं कान मन होईन समाधान. दुसरं त्या पांडुरंगाचं जर तुम्ही डोळ्यानं रूप पाहता तर दुसरं श्रवण करा, कानाने काय करा, मन शांत होईल. या जगामध्ये आपण याचं ऐकलं त्याचं ऐकलं तर मन काय करतं, विचलित करते. होतं का नाही विचलित? आपल्याला वाटतं की कदाचित आपण त्यासारखं झालं तर बरं होईल, किंवा आपण त्यासारखं करू. ह्या भौतिक जेवढ्या जगामध्ये जे जे काही ऐकू आपण तर तेवढं आपलं मन डिस्टर्ब करेल. पण पांडुरंगाचं रुक्मिणीचं श्रवण करताना तर काय होईल? तुकाराम महाराज म्हणतात, मन होईन समाधान. समाधान पाहिजे असेल म्हणून ह्या जगामध्ये श्रीमंत कोण आहे? श्रीमंताची व्याख्या इथं देतात की ज्याच्याकडे भरपूर आणखीन तो मागतो त्याला भिकारी म्हणतात. जो भरपूर आहे आणि तरी मागतो, मोर अँड मोर, मला आणखीन पाहिजे, त्याला भिकारी म्हणतात. पण ज्याच्याकडे काही नाहीये पण ज्या गोष्टी आहेत त्याच्या समाधानी, त्याला काय म्हणतात? श्रीमंत म्हणतात. जे तुमच्याकडे आहे त्याच्या समाधान म्हणणे त्याला श्रीमंत, आणि ज्याच्याकडे भरपूर असून सुद्धा मागतो त्याला भिकारी म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, जे समाधान पाहिजे असेल भौतिक वस्तूतून आपल्याला समाधान. पुढे या थोडे सर, पुढे जात माझ्या जर खरं समाधान पाहिजे असेल तर तुकाराम महाराज काय म्हणतात ना, तिथे भक्तीमध्ये ते मला समाधान भेटू शकतं, दुसऱ्या जगामध्ये कुठेच भेटत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ते समाधान कुठं प्राप्त करायचं? पंढरपूरला गेलं, पण ते कशा प्रकारे प्राप्त होईल? तुकाराम महाराज पुढे म्हणतात, संत महंत येतील भेटी आनंद नाचे बाळवंटी. त्या संत महंत काय होतील? भेटी होतील आणि आनंद नाचे वाळवंटी, वाळवंटामध्ये सुद्धा ते नृत्य करतील. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, ते तीर्थाचे मायर, सर्व सुखाचे भंडार. सगळे तुम्ही तीर्थ फिरून आले का? ते तीर्थ काशीला 5 वेळा गेले, द्वारकाला 3 वेळा गेले आणि पंढरपूरला 1 वेळा गेला ना, तुमची काशी आणि द्वारका झालेली आहे. म्हणजे आपल्याला काशी करायची गरज नाही. काय करायचं? एकदा 5 वेळा काशी केली, 3 वेळा द्वारका केलं आणि एकदा पंढरपूर केलं तर तुम्हाला ते सुख कुठं भेटल? पंढरपूर. सगळे तीर्थाचे मायर आणि स्वर्ग सुखाचे भांडार आहे. भांडार म्हणजे सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला भेटतात. आणि तुकाराम महाराज पुढे म्हणतात, जन्म नाही अनेक तुका म्हणे माझी हेची भाक. अरे बाबा, तुम्ही एकदा त्या भांडारामध्ये गेलात ना तर तुम्हाला काय पुन्हा जन्म नाहीये. या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तुम्हाला फसण्याची गरज नाही, असं तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात. आणि मग पुढे तुकाराम महाराज पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, माझे मायर पंढरी आहे भीमेच्या तीरावरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रुक्माई. तिथले कोण आहेत मालक? तर एक म्हणतात की माझं माहेर कोण आहे? जसं एखादी सासरवासीन असेल तर ती माहेराला जाताना किती आनंद होईल तिला, का आई वडील भेटणार. पण काही काळानंतर मग त्याच्यामध्ये घेऊन जाते. पण संतांचं माहेर घर काय? विठ्ठल रुक्माई हे माझे माहेर, माझे माहेर पंढरपूर आहे भीमेच्या तीरावर. आणि दुसरं काय? विठ्ठल माझी रुक्माई. त्याच्यानंतर चंद्रभागा माझी बहीण. आणि तुकाराम महाराज म्हणतात, करीतीशी पापभंगा. ह्या आईबापाकडे गेला, त्या बहिणीकडे गेला तर काय होईल? पापभंगा होईल. या भौतिक संसारामध्ये असं होतं का? नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूरचं महात्मा सांगतात. आणि पुढे म्हणतात की सकल तीर्थामुनी पंढरी मुकुटमणी. सकल तीर्थ जरी तुम्ही फिरून आले पण त्याचा मुकुटमणी कोण आहे? पंढरी. काय सांगू तिथली शोभा, काय सांगणार माझ्या शब्दामध्ये शोभा. रमा वल्लभे तिथे उभा, न लभते वृत्त तीर्थदानी ते विठ्ठल दर्शनी. तुम्ही तीर्थ मोठमोठे तीर्थ फिरून आले, दान धर्म केला, पुण्य केलं, तपस्या केल्या, वृत्त कैवल्य केले, ते फळ तुम्हाला भेटत नाही. पण एकदा विठ्ठलाचं दर्शन घेतलं तुम्ही तर तुम्हाला काय होईल? सकळ सिद्धी प्राप्त होईल. आणि तिथं कोण आहे? रमा वल्लभ. रमा म्हणजे लक्ष्मी, वल्लभ म्हणजे पांडुरंग. यांचं काय होईल? तुम्हाला सगळं काही भेटून जाईल, असं तुकाराम महाराज त्यांच्यामध्ये अभंगामध्ये वर्णन करतात. म्हणून धन्य धन्य ते नगर भोवैकुंठ पंढरपूर. धन्य धन्य ते नगर भोवैकुंठ पंढरपूर. धन्य धन्य चंद्रभागा मध्ये पुंडलिक उभा. काय धन्य पंढरपूर?
चंद्रभागा हे सगळे धन्य आहेत. त्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात एका अभंगामध्ये, तुका म्हणे जन्म आलासा सार्थक विठ्ठलची देखील. जीवनाचं सार्थक कधी होईल तुम्हाला? एकदा जेव्हा तुम्ही पांडुरंगाचं दर्शन केलं तर तुमच्या जीवनाची काय होईल? सार्थक झालं, नाही तर सार्थक होणार. किती लोक पंढरपूरला जाऊन आले? हात वरती करा. जे नाही गेले ते जाऊन या, आवर्जून या, वेळात वेळ काढून या, फिरून या, काही हरकत नाही. तर हे पंढरपूरचं महात्मा सांगतात. निरंतर गरजे ते विठ्ठल पवाडे, पाहती निवाडे विठ्ठल रूप, धन्य धन्य वाळवंट मुक्ती पेट पंढरपूर. अरे एकदा तुम्ही पंढरपूरला गेले तर सगळ्या मुक्ती तुम्हाला भेटून जातात. मुक्तीच्या मागे लागण्याची गरज नाही. एवढं दान धर्म तपस्या मुक्ती पाहिजे असेल तर किती करावं लागते, पण एकदा पंढरपूरला गेले तर तुम्हाला सगळं काही प्राप्त होतं असं संत म्हणतात. मी मुद्दाम अभंग काही निवडून आले त्याच्यामध्ये. ते म्हणतात, जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा, देव सांगे सुख दुःख देव निवृत्तील भूक, घालू देवाची भार देव सुखाचा सागर, राहो जळो देवापाशी आता जोडून पायासी, तुका म्हणे बाळे या देवाची लांडगळे. काय सुंदर अभंग आहे तुकाराम महाराज म्हणतात. काय सांगतात? जाऊ देवाच्या गावा. आपलं गाव कोणतं आहे? इंद्रनगर आहे का? तुमचं गाव आहे का? कोणी पुणे नाशिक परभणी नांदेड आहे का? नाही. आपण 60-70 वर्षाचे. याच्या पहिले कोणी थांबले नाही. आपल्या वेळेस थांबणार नाही आणि पुढे थांबणार नाही. तुकाराम जाऊ देवाच्या गावा घेऊ तिथे विसावा. तुकाराम देव सांगू सुख दुःख. ह्या जगामध्ये आपण ज्यांना सुख दुःख सांगतो ना, लोक कंटाळतात आपल्या सुख दुःखाला. अरे किती वेळा सांगणार, बस कर बाबा. पण आपल्या सुख दुःखाला कोणा सांगायचं? पांडुरंगाला. देव निवरील भूक. ती तुमचं दुःख आहे ना ते निवारेल, दुसरं कोणी निवारण नाही. भगवंत म्हणतात, घालू देवाची भार. माझ्या दुःखाचा भार कोणा घालू? पांडुरंगावर. देव सुखाचा सागर, कारण ते तुम्हाला सुख देऊ शकतात. आणि पुढे म्हणतात, राहो जवळी देवापाशी आता जोडून पायाकडे. देवाजवळच राहायचं, दुसरं कोणाजवळ नाही. आणि पुढे देवाजवळ कुठं राहायचं? तर पायापाशी. तुका म्हणे बाळे या देवाची लागबिळे. जसे एखादे बाळ आपल्या आईजवळ लाडवून घालतं ना, तसं भक्त पांडुरंगाजवळ लाडवलं. म्हणून भगवंत काय म्हणतात, विठू माझा लेकर बाळा संगे भक्तांचा मेळा. कारण भगवंताला त्यांचे भक्त त्यांना खूप आवडतात. आणि मग तुकाराम महाराज पुढे म्हणतात, काय म्हणतात पुढे अभंगामध्ये की, पंढरीचे दुःख न मिळे खुदा प्रेम सुख सदा सर्व काळ. पंढरपूर असं धाम आहे की तिथे तुम्हाला काय सर्व काळ सुख भेटू शकते. आता तुम्ही म्हणतात, प्रभूजी पंढरपूरला गेला जन्म मृत्यू जरा काही नाही का, दुःख नाही का? आहे, तिथे पण आहे. पण त्या सुख दुःख ते दुःख आहे, जो भक्तीमध्ये पांडुरंगाच्या भक्तीमध्ये जो तल्लीन असेल त्याला ते दुःख लाभणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीसी दुःख न मिळे एखादा प्रेम सुख सदा सर्व काळ, पुंडलिकी हाट भरिल्या पेठ अवघे वैकुंठ आणल्या. की तिथे त्या सुखाचा दुकान कोण लावलंय? पुंडलिकान लावलंय, हाट लावलाय. हा, आणि भरिली पेठ म्हणजे बाजार भरलाय. आणि त्या बाजारामध्ये काय काय आलं? अख्खा वैकुंठ घेऊन आले. कोण घेऊन आले? पुंडलिक घेऊन आलाय. उदमासी तुटी नाही कोणी हानी, घेऊन धनी लाभ घेती. इथे दुसरं काही नाहीये, तर इथं धन घेऊन या. कोणता लाभ घेऊन जा? जे धन कोणतं घेऊन जाणार ते बाजारामध्ये ठेवलेलं आहे, तर पांडुरंगाचं धन घेऊन जा. पुरले देवासी भरले सिंगेशी अवघे पंचकृषी दुमदुत, तुका म्हणे संत लागे धनी बैसले राहुनी पंढरीशी. हे धनी लोक कोण आहेत तिथे? जे पंढरपूरमध्ये जाऊन भक्ती प्राप्त करा, पांडुरंगाला प्राप्त, ते सगळ्यात मोठे धनी आहेत असं तुकाराम महाराज. पंढरीचा वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचा वारकरी काय? मोक्षाचे अधिकारी. पुंडलिक दिलावर करुणाकारे विठ्ठल, मूळ पापी जैसे तैसे उतरे काशी लावण्या. जर कोणी मूळ पापी दुराचारी जरी असेल तर तो काय होईल? मुक्त होईल. तुका म्हणे खरे झाले एक बोले संताचे. हे माझं वाक्य आहे. कोणी पापी तापी जे कोणी जाईल पंढरपूरला त्या बाजारामध्ये, तर त्याला नाही का सगळं मोक्षाचे दार पाहतायचे, पण त्याचे सगळे पाप नाही का काय होतात? नष्ट होऊन जातात. आणि तुका महाराज म्हणतात पुढच्या अभंगामध्ये, पंढरपूरचं महिमामध्ये ते म्हणतात, पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. कोणी नुसतं जो उठता बसता पंढरी पंढरी म्हटलं तर पापाची काय होईल? बोहरी म्हणजे
जसं एखादा ढीग लागला असेल गवताचा, आणि त्या गवताच्या ढिगाला जर तुम्ही काडी लावली तर काय होईल? जळून भस्मसात होते. तसं कोणी पंढरी पंढरी म्हटलं तर त्याचा पापाचा काय ढीग होईल? काय? जळून भस्मसात होईल. धन्य त्यांनी जगी ठाव होते नामाचा उत्सव. किती धन्य येते, धन्य धन्य जगी ठाव होते नामाचा उत्सव. रिद्धी सिद्धी लोटांगणी प्रेम सुखाच्या खाणी. म्हणजे तिथे रिद्धी सिद्धी सगळ्या सिद्धी काय होतात? वास करतात. आणि प्रेम सुखाच्या खाणी, तिथं प्रेमाचं सुख तुम्हाला खाण आहे. जसं कोळशाची खाण असते ना, तशी सुखाची खाण आहे ना, इथे तुम्हाला भेटन. तुका म्हणे अधिक अक्षर एक वैकुंठ. तुका म्हणे एकच अक्षर म्हणजे ते पंढरपूर धाम आहे. एवढं संत आपल्या वाङ्मयामध्ये वर्णन करतात. तर ह्या पंढरपूरचं महिमा किती वर्णन करावं याची कल्पना नाही. म्हणून संतांच्या मुखातून बरं तुकाराम महाराज एकटेच म्हणतात का? तर नाही, तर बाकीचे संत पण म्हणतात. बाकी संत भानदास महाराज म्हणतात, धन्य ते धन्य ते नगर वैकुंठ पंढरपूर. धन्य धन्य चंद्रभागा मध्ये पुंडलिक उभा. धन्य धन्य पंढरीचा वास देव मागे भानुदास. एकच वरदान मागतात ते भगवंताकडे. काय वरदान मागतात? की पांडुरंगा काही द्यायचं असेल ना माझ्या जीवनामध्ये, पंढरपूरचा वास भेटू दे. काय भेटू दे? वास भेटू दे. आणि मग चोखमेळा महाराज म्हणतात पुढच्या अभंगात, विठ्ठल विठ्ठल गजरी अवली दुमदुमली पंढरी. होते हरिनामाचा गजर दिंड्या पातकाचा भार. काय वर्णन करा पंढरपूरचं, असं चोखमेळा महाराज म्हणतात. जनाबाई म्हणतात, संत जनाबाई, पंढरीचा वारकरी त्याचे पाय माझ्या शिरी. पंढरीचा वारकरी त्याचे पाय माझ्या शिरी. त्याचे म्हणून पंढरपूरला जेव्हा तुम्ही जातात किंवा जो कोणी गेलेला असतं त्याचे वारकरी पाय धुतात. का बरं? त्याचे पाय नाही का पाया पडतात. का बरं? आपण नाही जाऊ शकलो, पण त्यांचं दर्शन घेतलं तर पंढरपूरचं दर्शन भेटलेलं आहे. बघा किती ह्या भौतिक संसारामध्ये आहे का असं कोणता नाही? मी जेवलं की तुमचं पोट भरेल का? हा, होतं का? नाही. पण पंढरपूरचं महिमा कशी आहे? एकदा जाऊन कोणी आलं आणि त्याचं दर्शन घेतलं तरी पंढरपूरचं तुम्हाला लाभ भेटतो. असं तो आणि जनाबाई पुढे म्हणतात, तो का उत्तम चंडाळ पाय ठेवी कपाळ. तो चंडाळ का असे ना, पापीतला पापे का असे ना, पण तो पंढरपूर जाऊन आला तर माझं डोकं त्याच्या पायाशी असतं. असं जनाबाई पुढच्या आपण म्हण. आणि मग तिथे पुढे म्हणतात, वंदे होय हरिहर सिद्ध मुनी ऋषीवर. काय सांगावं तिथे? सगळे ऋषी मुनी हरिहर काय होतात? पवित्र होतात. मुखी नाम गरजती वाणी म्हणे नामयाची जनी. मुखी नाम असलं पाहिजे आणि गरजेते वाणी. जसं तर तुकाराम तिथं म्हणतात, हाती काम मुखी नाम. म्हणजे हातात तुम्ही जे काही काम करता ते करीत राहा, पण काय करायचं? वाणीनं गरजलं पाहिजे. आता संसारामध्ये आपण गरजतो ना, पती पत्नीवर, मुलावर, ऑफिसवर, किती गरजना चालतात आपल्या. पण आपल्या गरजनाचं काय होतंय? काहीच नाही होत. पण पांडुरंगाची गर्जनवाणी करताना तर तुम्हाला काय त्याचा लाभच लाभ भेटन असं म्हणतात. पुन्हा पुढे नामदेव महाराज म्हणतात अभंगामध्ये, देखुनिया पंढरपूर जीव आनंदाचा अपार. काय एकदा पंढरपूर पाहिल्यावर जीवाचा काय होईल? आनंद अपार होईल. टाळ मृदंग वाजती रामकृष्ण वृचिती. काय? टाळ मृदंग वाजल्यानंतर रामकृष्ण उच्चारती. दिंड्या पातकाचा मेळा नाचती हर्षिते गोपाळा. तिथे दिंड्या पातकामध्ये कोण नाचतंय? तो गोपाळ नाचा, साक्षात पांडुरंग सुद्धा नाचतात. आणि मग पुढे म्हणतात, चंद्रभागे उत्तम स्नान पतिते पावन. ते स्नान साधं नाहीये, तर पतित पावन आहे. पाप्यातला पापी जरी व्यक्ती असेल आणि तो चंद्रभागामध्ये स्नान करतो तर त्या पापातून तो मुक्त होतो. असं हे तुका संत आपल्या सांगतात. आणि म्हणून तुकाराम महाराज एक अभंग म्हणतात शेवटचा, संपत्ती सोवाळे नावडे म्हणा. काय अभंग आहे बघा. एकदा पंढरपूरचा ज्याला चटक लागली, तुकाराम महाराजांची वाणी ध्यानपूर्वक ऐका तुम्ही थोड्या सगळ्यांना. ते म्हणतात, संपत्ती सोवळे नाव आवडी मानाला. मला या जगातलं संपत्ती, घर, संपत्ती, नाणं, सोनं काही आवडत नाही. काय आवडतं तुकाराम महाराज? लागतो टकळा पंढरीचा. टकळा या शब्दाचा अर्थ काय? आस. आस लागलेली आहे. जसे एखादी मुलगी माहेरला जाते ना, तर तिचे आता तर गाड्या आलेल्या आहेत किंवा स्वतः जातात. खेडेगावात जर पाहिलं तर आपला बाप येणार असेल तर ती सारखं ती वाट बघत असते. माझे वडील येतील, माझा भाऊ येईल, मला कोणतरी घ्यायला येईल.
का तिला अटॅचमेंट असते माहेराची. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोण ड्युटी निघणार तुमच्यापैकी, कोण त्याग करणार? हे पण जाऊ द्या. ही कोणाची? तुमची का? जाऊ दे, खेळायला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. संत तुकाराम महाराज म्हणतात की संपत्ती सोहळे नावडे मनाला, लागत टाकाळा पंढरीचा. जावे पंढरीची आवडी मनासी. काय होतंय तुकाराम महाराज? जावे पंढरीची आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी रे. त्या आषाढीची दिवसाची मी काय बघतो? वाट बघतो वर्षभराची आषाढीची. तुका म्हणे ऐसा अर्थ ज्याच्या मनी, त्याच्या चक्रपाणी वाटप आहे. सगळं क्लिअर केलंय. काय क्लिअर केलंय? की जो अशा आतुरतेने वाट बघत असतो, तुकाराम महाराज तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याच्या मनी, त्याची चक्रपाणी वाट पाय. भगवान पांडुरंग त्याची वाट बघत असतो. म्हणून जो अर्थ असेल, जसं लहान मुलगा रडत असेल, तो साधा रडत असेल तर आई वडील लक्ष देत नाही. पण तो जोरजोरात रडायला लागला ना, तर आई काय करते? त्याचा अर्थ नावात आवाज ऐकून काय करते? सगळं सोडून देते आणि काय करते? ते पहिले बाळाला घेते. त्याच प्रकारे जो संत, जे वैष्णव अशा भावनेमध्ये येतात, तर त्या भावनेमध्ये चक्रपाणी म्हणजे साक्षात भगवान पांडुरंग त्या भक्तीची वाट बघतात, इथे सांगतात. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात पंढरीपत पंढरीचा महिमा, देतो काय त्याची उपमा. ऐसा ठाव नाही कुठे, देव उभा भेटे. अरे कुठं सांगू तुम्हाला? हा देव नाही का उभा तुम्हाला भेटून जातो. न करी आळस आवळिया संसाराची, पाये पाये पंढरी भोई खुंट. अरे आळस नको करू बाबा पंढरपूरला जाण्याचा, त्यांना पाहण्याचा. म्हणून काय कर तुकाराम महाराज म्हणतात, ह्या संसारा आवडलं, सोडून दे आवडणं. काय कर? एकदा पाये पाये पंढरी भोई खुंट. ह्या पंढरपूरला नाही का भोईकुंठाला तू काय कर, याला नाही का आलिंगन कर. असं संत त्यांच्या वाङ्मयातून खूप विस्तृतपणे याचे अभंग पद्मपुराणामध्ये खूप श्लोक दिलेले आहेत. तर हे पंढरपूरचा महिमा आहे. म्हणून आपण जेव्हा कधी पंढरपूरला जातो तर आपलं काय होतं? गेले चंद्रभागामध्ये स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला, गोपाळपुरीला गेले की आलो. काय बरं तिथे काय आपण घेऊन आलो, काय घेऊन आलो, हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. म्हणून वर्षभरात नाही का कमीत कमी काही लोक महिनावारी करतात, कोणी 6 महिन्याची 4 महिन्याची वाऱ्या करतात, कोणी वार्षिक करतात. तो आपल्या संतांनी आपल्यावर कृपा करेल. वर्षाच्या 4 वाऱ्या असतात, चैत्र, माघ, आषाढ आणि कार्तिकी. ह्या 4 वार. आणि सगळ्यात महत्त्वाची आषाढी असतील, कार्तिकी असतील. हे कशासाठी वारी कशासाठी करते? आपली जन्ममूर्तीची चक्राची वारी थांबवायची असेल तर आपण वारीला गेलं पाहिजे. वारीमध्ये काय येरझारा जो असतो, तो येरझारा थांबवायचा असेल आपल्या जन्ममूर्तीचा, तर आपण पंढरपूरचा वारकरी झालं पाहिजे, वारी केली पाहिजे. आणि त्या वारीचं महत्त्व येणाऱ्या काळामध्ये उद्या किंवा परवा दिवशी आपण वर्णन करणार आहोत. तर हे पंढरपूरचा आपण महिमा पाहिलेले. तर मग आता प्रश्न पडतो की पंढरपूरचं एवढं महिमा वर्णन केलेली आहे, मग इथं भगवंत झाले कसे प्रगट? याचं कारण काय? कशासाठी? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मग हे पंढरपूरचा एवढं महिमा केल्यानंतर भगवंत कसे प्रगट झाले? याचे काही इतिहास, काही कथा आहे का? तर याच्या पद्मपुराणात, स्कंदपुराण आणि श्रीमद भागवतामध्ये याचं खूप सुंदर विश्लेषण केलेलं आहे. जसं मागच्या वेळेस मी कथा केली इथं जगन्नाथ मंदिरामध्ये, तर त्या कथेमध्ये किती लोक मला माहीत नाही, पण तिथे कथामध्ये आपण सुरुवात केली होती की जेव्हा भगवंत वृंदावनमधून कुठे आले? मथुरेला आले. आणि मथुरेमध्ये आल्यानंतर जेव्हा कंसाचा वध झाला, आणि कंसाचा वध झाल्यानंतर आस्ती आणि प्राप्ती वडिलांकडे गेले, जरासंधाकडे गेले. आणि जरासंधाकडे गेल्यानंतर जरासंधाने भगवान कृष्णाला अतिशय भर्सना केली की अरे नातेवाईकांचा हत्यार आहे, स्वतःच्या मामाला मारलं, आणि की असं नातेवाईक असले त्याचा वध करणं हिमत. म्हणून हा जरासंध भगवंतावर आक्रमण करतो आणि किती वेळा 23 अक्षय सैन्य घेऊन येतो.
17 वेळा भगवंतावर आक्रमण करतो आणि 17 वेळा भगवंत त्याचा पराजय करतात. 17 वेळा हरवल्यानंतर त्याचे कन्व्हिन्स पॉवर बघा किती पॉझिटिव्ह असेल की 17 वेळा हरून सुद्धा नाही की तो सैनिक जमा करू. बरं, त्याला फॉलो करणारे किती हुशार असते. 17 वेळा फॉलो फेल झाला तरी याला नाही का तू घाबरू नको, आम्ही आहेत ना, लढ. काय पॉझिटिव्ह थिंकिंग असेल. ह्या संसारामध्ये आपण 1 वेळा 2 वेळा फेल झालो ते एक्झाममध्ये, आपण शेवटी काय म्हणतो, ते पुस्तकं आणि दप्तर द्या फेकून. पण कन्व्हिन्स पॉवर काय असेल जरासंधामध्ये. पण 17 वेळा जेव्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बलरामजी पकडले आणि बलरामजी वध करणार होते, भगवंत म्हटले नको मारू. का बरं, हा पृथ्वीचा आपोआप भार नाही का जमा करून आणतोय आणि एकत्र भेटतात मारायला. असे तर प्रत्येक वेळ जाणं कठीण आहे, पण हा 17 वेळा घेऊन येतो. आणि 23 अक्षय आहे ना, साधी नाही. आणि 17 वेळानंतर आक्रमण करीत होता त्यावेळेस नारद मुनींच्या प्रेरणेनं काल येऊन सुद्धा आला होता. आता हा काल येऊन होता कोण, तो गर्गमुनीचा जो मेवना होता. त्या सभेमध्ये एकदा गर्गमुनीला नाही का हे यदुवंश हसले आणि त्याचे गुरु होते. हसल्यानंतर गर्गमुनीला राग आला आणि राग आल्यानंतर त्यांनी म्हटलं की या यदुवंशाला भय निर्माण करणारा मी असं काहीतरी एक मुलगा जन्माला झाला. त्यावेळेस यवन राजा होता आणि त्या यवनानं नाही का गर्गमुनीची खूप सेवा केली होती. आणि मग त्या सेवेच्या बदल्यामध्ये म्हणले काहीतरी वरदान माग. ते म्हणले मला असा पुत्र द्या की तो अजिंक्य असला पाहिजे, तो अस्त्रानं आणि शस्त्रानं मारला जाईल, असं तुम्ही त्याला काहीतरी वरदान द्या. म्हणून याने ते पुत्र प्रदान केला त्या यवन राजाला. आणि मग ते यवन राजाच्या पोटी काल येऊन नावाचा पुत्र जन्माला आला. काल येऊन नामक पुत्र जन्माला आल्यानंतर त्याने शिवजींची तपस्या केली आणि शिवजीकडून वरदान मागितलं की मला अस्त्रशस्त्र मनुष्याकडून कोणाकडून माझा मृत्यू होणार नाही, असं तुम्ही मला वरदान. आणि दिलं शिवजीने. दिल्यानंतर त्याला युद्ध करायची खूप अंगावर नाही का ती शक्ती होती. आणि मग तो ज्याला त्याला आव्हान द्यायचा, ललकारायचं युद्ध करायला, त्यावेळेस एक दिवस नारद मुनी म्हटले की या जगामध्ये कोण असा योद्धा आहे की माझ्याशी युद्ध करू शकतो. ते म्हणले एकच आहे या जगामध्ये युद्ध, यदुवंशी, त्यांच्याशी तू युद्ध करू शकतो. आणि म्हणून तो काल येऊन 3 कोटी सैनिकांना घेऊन तो मथुरेवर आक्रमण करतो. एक साईडला भगवान कृष्ण आणि बलराम विचार करतात की 17 वेळा नाही का जरासंध नाही का सैनिक घेऊन आता 18 वेळेस नाही का आज न उद्या किंवा परवा तो येऊ शकेल. आणि दोन्ही संकट आलेले, त्यावेळेस याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि म्हणून भगवंत बलरामजीला म्हणतात की आपण काय करू, इथे एका समुद्रामध्ये एक नगरी निर्माण करू. आणि मग भगवंत ईश्वरकर्माला सांगून ती नगरी निर्माण करतात. त्याला अनवर्त नगर किंवा द्वारका नगरी म्हणतात. पहिले अनवर्त नगरी असते, अनवर्त राजाने तिथे पहिले राज्य होतं. नंतर मग ते द्वारका जेव्हा जे मथुरावासी असतात त्यांना रात्री शिफ्ट करतात कुठे, त्या अनवर्त नगरामध्ये. आणि मग ते नगरामध्ये शिफ्ट केल्यानंतर ते बघतात की आपण रात्री तर मथुरेतून सकाळी गेल्यानंतर कुठे द्वारका, कुठे द्वारका म्हणून त्या सिटीचं नाव काय पडलं, द्वारका पडलं. आणि म्हणून ते शिफ्ट केल्यानंतर हे रात्री प्लॅनिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काल यवनानं नाही का भगवंताला आक्रमण केलं. आक्रमण केल्यानंतर भगवंत बलराम म्हणतात तुम्ही मथुरेमध्ये थांबा, मी काय करतो काल यवनला. तर भगवंतानं आपलं अस्त्रशस्त्र काढलं आणि नाही का बिना अस्त्रशस्त्राचे आपल्या त्या युद्धभूमीतून पळायला सुटले. काल येऊन म्हणतो की जे नारद मुनीनं वर्णन केलं होतं, जो वसुदेवाचा पुत्र वासुदेव हाच असेल. कारण शंखचक्र, गदा, कौस्तुभ मणी, किरीट, मुकुट धारण केलेलं, पितांबर धारण केलं, एवढं सुंदर वर्णन हाच या युद्धभूमीमध्ये सगळ्यात सुंदर आणि चांगला पुरुष देतो. आणि म्हणून तो युद्धभूमीसाठी जेव्हा आव्हान करतो भगवंताला, तर भगवंत त्याच्याकडे काय करतात, दुर्लक्ष करतात. आणि दुर्लक्ष केल्यानंतर कालयवनला एवढा राग येतो आणि तो भगवंताची काय करतो, निंदा करतो. आणि निंदा करीत असताना भगवंत त्याच्या निंदेकडे दुर्लक्ष करतात. आणि दुर्लक्ष केल्यानंतर जेव्हा युद्धभूमीमध्ये तो भगवंताच्या मागे लागतो, तर भगवंत पुढे, कालयवन मागे, भगवंत पुढे, कालयवन. जसं पकडाय जातो तसं भगवंत त्याच्या हातून सटकून जातात. तरी 2 शिक्षा आहेत आपल्याला. हे भगवंत शिकवतात की तुमच्या जीवनात कोणी कालयवन सारखा व्यक्ती आला आणि तुमचं कोणी निंदा करीत असेल तर त्याला दुर्लक्ष करीत चाला, त्याला किंमत नका देऊ. जर भगवंताने त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तर महत्वाचं काम आहे ते थांबले असते. म्हणून भगवंत काय करतात, त्याच्या निंदेकडे. भगवंताला सुद्धा निंदा सहन करावं लागेल. तर आपण भौतिक संसारामध्ये राहतो तर आपल्याला निंदा भगवान रामचंद्राला सोडलं नाही, सीताला सोडलं नाही,
आपण संसारामध्ये आपल्याला कोणी सोडेल का? कोण ना कोणी निंदा करणारं भेटणारच आहे. म्हणून अशा वेळेला चांगला फॉर्म्युला काय, त्या गोष्टीला दुर्लक्ष करायचं सोडा. जेव्हा तुम्ही दुर्लक्ष करताना तर खूप जीवन सुखी जगतात. नाही तर विनाकारण कधी कधी आपण काही लोकांना अशा की फालतू किंमत देऊन टाकतो आपल्या जीवनामध्ये. तो असा म्हटला, तो तसा म्हटला, हा असा तो तसा. अरे जीवन आहे किती वर्षाचं? किती वर्ष जगतंय माणूस हो? 70 बी नाही जोडावं, 55 मध्येच आउट होत चालले तर 50 बी मारेल काही काही लोक. हां 50-60 वर्षे, 60 वर्षामध्ये ऑलमोस्ट आपले 40-45 गेले, राहिले 10-15 वर्ष आहे ना. मग 10-15 वर्ष याचे ते निंदा करण्यात, याच्या खोड्या काढण्यात, याच्यासाठी जीवन दिलेले का? हा काय करतो, तो काय करतो, याच्या मागं नका लागू हो. आपलं जीवन अमूल्य आहे. ते जीवन स्वतःसाठी जगा, आपल्या परिवारासाठी जगा, एन्जॉय करा. नको त्या गोष्टीत किंमत आपण नाही तर स्वतःचा टाइम खराब करू नका, दुसऱ्याला किंमत नका देऊ. कधी कधी आपल्या जीवनात काही लोकांना आपण विनाकारण नाही इम्पॉर्टन्स देतो. पण इथे भगवंताने काय केलं, काल यमनला दुर्लक्ष केलं. म्हणून एक चांगली गोष्ट आहे, संसारामध्ये असे लोक भेटले ना, निग्लेक्ट करीत चाल. बोलून वाईट होतं ना, तर त्याला काय करायचं, निग्लेक्ट करीत राहायचं. तो वाईट बोलतो, हा निग्लेक्ट कसं करतो मला, चांगला फॉर्म्युला आहे. आणि मी तर पाहतो आम्ही ज्या ठिकाणी वावरतो ना, तर चांगला फायदा काय, याला जर कधी कधी बोलून लोक सुधरत नाही, कधी कधी त्यांना निग्लेक्ट करीत चाल. माझ्याकडे असंच परिवार एक कपल यायचे नेहमी, लय डोकं पिकवायचं. आलं की 2 तास घ्यायचं, तर मला जप करा रोज करू ना, काही वेळ आहे का, म्हातारे झालेत का काय, तुम्हाला काय काही नाही, मला बी काही नाही. म्हणलं वा चांगले भेटला तो, असा तो या भेटत राहायचं. जेव्हा ते यायचे 1-2 तास गप्पा मारायचे आणि जायचे. मग आल्यानंतर मी त्यांना विचारायचो, माझ्याकडे एकच गप्पा असायच्या की बाबा काय श्रवण कीर्तन केलं, काय पुस्तक वाचलं, याच्या पलीकडे आपले विषय नसतात. तर त्याला म्हटलं का तुम्ही जप करा? नाही रोज वेळ कुठे. म्हटलं तू 2 तास माझ्याकडे मोकर गप्पा मारत बसतो, तुला जप करायला काय होतं? तर 2-4 वेळा झालं, सोडून दिलं मी. पुढच्या वेळेस आले तर त्यांना पाहून न पाहिल्यासारखं केलं. आणि भक्त आले त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं. त्याने पाहिलं की प्रभूजी आता आपल्याला पहिल्यासारखं जवळ फिरकू देईल. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा झाल्या, 5 वेळेस आली माझ्याकडे. म्हणले का प्रभूजी आजकाल आम्हाला बोलत नाही. म्हणलं बघा, मी बोलून तुमच्या जीवनात डिस्टर्ब होत असेल तर कशाला बोलायचं. आणि माझ्याकडे विषय काय, भक्तीचंच आहे. आणि मी जे सांगतो तुम्ही ते फॉलो करत नाही, मग मी सांगून तुमचे कान कशाला पिकवायचे, माझं तोंड कशाला मी खराब करू. त्यापेक्षा बेटर तुमचं जीवन तुम्ही जगा, माझं मी जीवन जगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला फोन आला, रोजी 16 माळा झाले बरं. आणि SMS करा. म्हणलं वा, म्हणलं 5 वेळा निग्लेक्ट केल्याचा फायदा काय होतो. म्हणून हे तर भक्तीतला झालं, पण संसारामध्ये सुद्धा तुम्ही ज्या ज्या लोकांना कधी कधी निग्लेक्ट करा. इथे भगवंतांनी काय केलं, काल यमनला निग्लेक्ट केलं, दुर्लक्ष केलं. आणि दुर्लक्ष केल्यानंतर भगवंत पुढे चालत होते आणि काल यमन पकडत होता, पण त्याच्या हाताशी लागत नव्हता. का बरं? काल यमन हात, ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये पाप असतं ना, तो भगवंताला कधीच पकडू शकत नाही. म्हणून भगवंताला पकडायचं असेल तर हृदय नका शुद्ध पाहिजे. हृदय जोपर्यंत शुद्ध करणार नाही, तोपर्यंत पापमुक्त होणार नाही, तोपर्यंत भगवंत येत नाही. आणि मग हे भगवंत कसे येते ना आपल्या हातामध्ये, तर पापमुक्त लक्षण असलेल्या व्यक्तीचं लक्षण आहे की त्याच्या मुखातून हरिनाम जप चांगला होतो. याचा अर्थ भगवंत त्याच्या हातामध्ये, त्याच्या मुखामध्ये वावरतात. जर हरिनाम जप होत नसेल, आपल्याला जप करण्याची इच्छा होत नसेल, तर समजायचे आपले पाप आपल्याला आडसार येतात. कारण का, ते आपल्याला भगवंताचं नाम आणि नामी वेगळं नाही, तर एकच आहे. भगवंत आणि भगवंताचं नाम एकच आहे. पण भगवंत जे पुण्यात्मा आहे, जीवात्मा आहे, त्यांच्याच मुखातून भगवंताचं नाव येत आहे. आणि मग काल येऊन पापी असल्यामुळे पकडू शकत. भगवंताला पकडायचं असेल ना खरं तर प्रेम लागते. जसं यशोदा माईकडे प्रेम होतं, आणि त्या प्रेमामुळे जेव्हा एक दामोदर लीला करत होते, त्या लीलेमध्ये भगवंत बाहेर पडतात वृंदावनमध्ये. यशोदा पुढे, कृष्ण पुढे पळतात, यशोदा मागे, कृष्ण पुढे, यशोदा मागे. आणि तो खेळ नाही का ब्रजवासी बघत होते. त्यावेळेस भगवंत बघतात की माझी मैया माझ्या मागे लागलेली आहे. तर त्यावेळेस भगवंत बघतात की प्रेमानं मला पकडण्याचा प्रयत्न करा. तेव्हा भगवंत त्याच्या प्रेमापाठी नाही का पकडल्या जातात. म्हणून भगवंताच्या भक्तीमध्ये प्रेम विकसित करणे हे प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे. त्या प्रेमानंच भगवंताला आपण पकडू शकतो.
जगातली कोणती ताकद तुमच्याकडे संपत्ती, सौंदर्य, ज्ञान, गुण तुम्ही भगवंताला अजिबात पकडू शकत नाहीत. भगवंताला आपल्या हृदयामध्ये किंवा आपल्या जवळ पकडायचं असेल तर भगवंताला एकच आहे, प्रेम लागतं. आणि त्या प्रेमाची व्याख्या काय? प्रेमा म्हणजे निरंतर असलं पाहिजे, कोणता हेतू नसला पाहिजे, काही नसलं पाहिजे, एकच भगवंत तुम्हाला पाहिजेस. ही जोपर्यंत भावना निर्माण होणार नाही ना तोपर्यंत आपल्याला पांडुरंग आपल्या हाताशी नाही येणार. एवढं सोपं नाही आहे. म्हणून आपल्याला तळमळता या वारकऱ्यांच्या जीवनातून आपल्याला की किती या जगातल्या कोणत्या गोष्टीला ते सहन करून तळमळतं दाखवतात. ती तळमळता बघा. संत तुकाराम महाराज पण अभंगामध्ये म्हणतात, अर्ध भाव लागेल. तो अर्ध भाव असेल तर पांडुरंग आपल्याला भेटू शकेल. तर असं काल येऊन मागे लागलेलं आहे आणि भगवंत पुढे पळत आहे. असं करता काल येऊन थकून गेला आणि भगवंताची तो निंदा करतोय, खूप काहीतरी बोलतोय, भगवंत सोडून देतात आणि शिरल्यानंतर भगवंत एका गुफेमध्ये प्रवेश करतात. आणि गुफेमध्ये प्रवेश केल्यानंतर भगवंत आपला शालू काढतात आणि तिथं मुचकुंद महाराज झोपलेले असतात आणि मुचकुंद महाराजाच्या अंगावर ते शॉल टाकतात आणि भगवंत लपून बसतात. आणि लपून बसल्यानंतर हा काल येऊन धाप देत देत भगवंताला तो म्हणतो, अरे तू स्वतःला यदुवंशाचा शूरवीर मानतो, तुझी कला एवढं, आम्ही एवढं काही ऐकलं तुझ्याबद्दल, पण एक भोंभोन इथं झोपण्याचं नाटक करतोयस तू. त्यावेळेस त्या रागाच्या भरामध्ये तो काल येऊन नाही का मुचकुंद महाराजाला लात मारतो. एक वेळा लात मारतो, 2 वेळा लात मारतो, तिसरी लात मारल्यानंतर मुचकुंद महाराज उठून बसतात. आणि उठून बसतात, मला कोण झोपेतून उठवलं, इकडे तिकडे बघताय. आणि नजर जशी पडली त्या क्रोधअष्ट अवस्थेनं नाही का ते जळून भस्मसात होतात. इच्छुनिचूक ठाकूर लिहितात की त्याच्या डोळ्याच्या रागानं भस्मसात नाही झाला तर देवताने त्याला वरदान दिलं की जो कोणी झोपेतून उठवेल आणि तुझा राग प्रगट होईल, त्या रागामुळे त्याच्या शरीरामध्ये आपोआप नाही का क्रोधी अग्नी ना प्रज्वलित होऊन तो भस्मसात होईल. आणि वरदान दिलं भगवाननं काय केलं, एक गोली 2 शिकार. एक तर काय केलं होतं की भगवंताने पाहिलं माझा भक्त झोपलेला आहे, कारण की माझी भक्ती सोडून नाही का झोपल्यानंतर भगवंत त्या भक्ताला उठण्यासाठी लात मारायला कोणातरी पाठवलं. कोणाला लात मारायला पाठवलं? काल येऊन. आणि किती लाता मारल्या? 3 लाता मारल्या. तेव्हा काल येऊन उठला. तसं आपण संसारामध्ये झोपण्याचं नाटक करू ना, भक्ती न करण्याचं. भगवंत म्हणतात ठीक आहे, तुझ्या जीवनामध्ये कोणतरी कालियावानला पाठवतो. मग कोणाची सून असेल, कोणाचा सासू असेल, कोणाचा जावई असेल, कोणाची जाव असेल, कोणाचा कोण असेल, कोणा शेजारी पाजारी, कोणाचा कंपनीतला बॉस असेल. तुमच्या जीवनामध्ये काल येऊन म्हणजे येणार. आमच्या जीवनामध्ये वेगळे काल येऊन असतात, ती वेगळे असतात. काल येऊन नाही ते मोठे मोठे बघत येतात. म्हणून भगवंत म्हणतात की सुधरा. एक तर कथा ऐकून सुधरा, नाही तर तुमच्या जीवनामध्ये मी प्लॅनिंग केलेली आहे. कशी प्लॅनिंग? तुमच्या प्लॅनिंग करतो तेव्हा मी हसतो, पण माझ्या प्लॅनिंग तुमच्यासाठी वेगळ्या करून ठेवलेल्या आहे. म्हणून झोपण्या भक्तीमध्ये कधी आपण नाही का सोंग नाही करायचं. तर आपलं सोंग आपल्याला माहिती आहे, पण आपल्यापेक्षाही आपला बाप भगवंत आपल्याला सगळं माहिती आहे. त्यांच्या डोळ्याच्या स्कॅनिंगमध्ये कोणी वाचू शकत नाही. तर त्यांच्या स्कॅनिंग मशीनमध्ये, या जरी स्कॅनिंग मशीनमध्ये काही ना काही राहतं, पण भगवंताच्या स्कॅनिंग मशीनमध्ये कोणीच सुटत नाही. कारण भगवंतानं अशी स्कॅनिंग मशीन बसवली. तर इथे काल येऊन आपल्या त्या मुचकुंद महाराजाला आणि मग दुसरं भगवंताला मुचकुंद महाराजाचा उद्धार करायचा होता. आणि मग जेव्हा काल येऊन तर त्याला मुचकुंद महाराजाला वाटलं की असं कसं काय झालं, कोण आहे बुवा. त्यावेळेस भगवंत प्रगट होतात आणि भगवंत प्रगट झाल्यानंतर कमरेवर हात देऊन उभा राहतात. आणि उभा राहिल्यानंतर म्हणतात, जेव्हा ते पाहतात म्हणजे तुम्ही इंद्र चंद्र सूर्य कोण आहात? तुम्ही कोणी देवता आहात का साक्षात विष्णू आहात? तुमचं पितांबर धारायला कौस्तुभ मणी धारण केले, श्रीवस्त्र धारण केले, किरीट तुमचं मुकुट सुंदर. आणि या अंधकार गुफेमध्ये सगळीकडे अंधकार होता, पण तुमच्या तेजस्वी प्रकाशामुळे सगळं लखलखीत झाले वातावरण. तुम्ही कोण आहात? त्यावेळेस भगवंत म्हणतात तुमचा परिचय काय? त्यावेळेस मुचकुंद महाराज म्हणतात मी राजा मनधाताचा पुत्र मुचकुंद होतो. आणि जेव्हा जेव्हा देवतांना आक्रमण व्हायचं त्यावेळेस नाही का मला काय करायचं, देवता घेऊन जायचे. आणि मी खूप युद्ध केलं, देवताने युद्ध जिंकून दिलं, पण जेव्हा मला यायचं त्यावेळेस माझ्या परिवारातले सगळे लोक नष्ट, किती पिढे तरी नष्ट झाले. आणि नष्ट झाल्यानंतर देवता म्हटले तुम्ही एवढी चांगली सेवा केलेली आहे, काहीतरी वरदान मागा. त्यावेळेस म्हणले मला वरदान एकच द्या, मुक्ती द्या. म्हणजे मुक्ती आमच्याकडे नाही.
ते म्हटले मी लय थकलेलो आहे, काय सेवा करून खूप थकलो, आता मी झोपतोय. कारण देवताची सेवा करून, देवता कोण आहे, भगवंताचे भक्त आहेत आणि त्यांची सेवा केली मुचकुंद महाराजांनी. आता मी थकलो, मला झोपीचं वरदान द्या. का बरं झोपीचं वरदान? तर शुक्रनाथ ठाकूरपाद म्हणतात की दरवेळेस मी झोपलं की इंद्र मला नेहमी नेहमी उठून न्यायचा. दरवेळेस काही प्रॉब्लेम झाला की उठ उठ महाराज चला युद्धाला. म्हणून आता वेळेस मी बंदोबस्त करण्यासाठी काय केलं, डायरेक्ट देवतानं वरदान मागितलं, जो कोणी मला झोपेतून उठवेल त्याची खैर नसणार आहे. आपल्या घरामध्ये बी असतात काही मुचकुंद महाराज, हा त्यांना जर झोपेतून उठवलं रे उठवलं ते काल यावसारखं भस्मसातच करत. हा असतात, अवघड राहतात ते मुचकुंद महाराज काही काही, कारण कधी भडकते काही भरोसाच नाही. म्हणून तर अशा वेळेस भगवंत मुचकुंद महाराजाला म्हणतात की हे दिलेले वरदान, आणि ते वरदान मागितल्यानंतर दुसरं त्या वरदानावर काळीयवनचा वध केला. पहिलं कारण सिद्ध झालं आणि दुसरं कारण आहे की भगवंताला वाटलं की माझ्या भक्तांची, याने एक तर दोन गोष्टी आहेत मुचकुंद महाराजाकडे. एक पहिली गोष्ट म्हणजे यांनी भक्ती केलेली आहे चांगली, आणि दुसरं भक्तांची सेवा केलेली आहे. म्हणून भक्ती केली आणि भक्ताची सेवा केल्यामुळे मला याचा उद्धार करणं गरजेचं आहे. म्हणून भगवंत तिथे स्वतः गेलेले आहेत. काय आश्चर्य आहे, ते टीकेमध्ये किती डिटेल्स वर्णन करतात हे आपण याची कल्पना नाही. म्हणून भक्ती मार्गामध्ये नुसती भक्ती चालत नाही बरं. भक्ती मार्गामध्ये भक्तीबरोबर सेवा पण, भक्तीची वैष्णवांची सेवा पण लागते. मग ती सेवा कशी केली पाहिजे, जो निस्वार्थपणे अपेक्षा रहित नाही का सेवा केली पाहिजे, आणि कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या स्थितीमध्ये नाही का आपण सेवा केली पाहिजे. ती सेवा भगवंत पाहतात. मंदिरातल्या सेवा तर लिस्टवाला पाहते, भक्त पाहते, भगवंत ती तर एक आहे. पण ज्या टायमाला गरज आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या सुख कम्फर्ट झोन जाऊन तुम्ही सेवा करता, तर भगवंत काय करतील, त्या सेवेकडे जास्त हायलाईट करते. म्हणून सेवा करताना कंडिशन असली पाहिजे की प्रभूजी मी ही सेवा करेन, ती करेन, अशीच पाहिजे, तशीच पाहिजे, हीच पाहिजे, अल्टरवरलीच पाहिजे, हीच पाहिजे नाही. सेवा करताना आपली सेवा, एकदा प्रभूजी सांगितले, सेवा कोण खरी करतं माहिती का, जे अल्टरवर नाही करत, जे पडद्यामागचे कलाकार असतात ना, त्यांच्याकडे कोणी बघत नाही. त्यांच्याकडे राधा मदन गोपालजी पाहतात. वरचे पुढची सेवा करतात लोक पाहते, पण मागची सेवा राधा मदन गोपालजी करते. तुम्हाला कोणती करायची तुम्ही ते ठरवा. म्हणून सेवामध्ये कोणत्या अवस्थेमध्ये किती पण, आता मध्यंतरी आपल्याकडे एक माताजींचं उदाहरण दिलं, कृष्णधन करून त्यांच्या प्रवचनामध्ये. त्या माताजीने काय त्यांच्या जीवनातली काय सेवा केलेली बापरे. म्हणून शेवटी गुरुचं आणि भगवंताचं स्मरण होतं. असं भगवंताची भक्ती नाही भेटत हो. भगवंत तुमच्या भक्तीबरोबर तुमची वैष्णवांची सेवा सुद्धा भगवंत पाहत आहे. हे कथेतून आपल्याला शिकायचंय. म्हणून वैष्णव सेवा जेव्हा जेव्हा होईल, त्यांना प्रसादाला बोलवा, त्यांच्याकडे जाऊन बसा, त्यांची गप्पा मारा, त्यांच्याशी चर्चा करा, तुच्छ ते तुच्छ सेवा करा. जोपर्यंत तुच्छ सेवा नाही करणार तोपर्यंत राधा मदन गोपालजी बघणार नाही, ध्यानात ठेवा. कारण तुमच्या सगळ्यात मोठं धन कोण आहे, तुमचे वैष्णव हे तुमचं धन आहे, दुसरं कोणतं नाही धन. तर अशा वेळेस भगवंत ह्या दोन गोष्टीमुळे मुचकुंद महाराजांसमोर प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर म्हणले वरदान माग. तर त्यावेळेस मुचकुंद महाराज म्हटले, भगवंता तुम्ही जो कमरेवर हात ठेवले ना, ते दर्शन मला तुम्ही निरंतर देत राहा, आणि मग आणखीन काहीतरी वरदान माग. मुरुडकर महाराज म्हणतात, भगवंता एकच वरदान द्या, माझ्या हृदयामध्ये भौतिक इच्छा काही नको तुमच्याशिवाय, हे दुसरं वरदान. काय बघा भक्तांची भावना आहे. विचार करा, आपण जर भगवंताकडे गेलो, आता तुमची समजा विचार करा, तुम्ही बसा, तुमच्यावर पांडुरंग प्रसन्न झालं तर तुम्ही काय करता पहिले, ऑनेस्टली सांगायचं. काही जण लिस्ट करा, प्रभूजी माझं घर नाही, घर होऊ द्या, मला जॉब नाही, जॉब लावलं, एखादं मग माझं लग्न होत नाही, लग्न करा. आपण लिस्ट काढू. पण शुद्ध भक्त काय करते, ते म्हणतात की भगवंता काही नको, तूच भेटलास ना, ह्या जगातलं सगळं काही भेटलेलं आहे. म्हणून भगवंताकडे जाताना पहिली गोष्ट तुमचं निरंतर ध्यान असावा. तुकाराम महाराज काय म्हणतात, आवडे निरंतर हेची ध्यान. आणि काय म्हणतात शेवटचं, तुकाराम महाराज अभंगामध्ये शेवटचे काय, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिणे श्रीमुख आवडीनं, हे वरदान मागतात. आणि तेच मुचकुंद महाराज मागतात पहिलं वरदान. दुसरं, मला भौतिक इच्छा नको. आणि तिसरं वरदान मागतात, काय इच्छा,
की भगवंता तुमच्या भक्ताचा संग भेटावा. भगवंत भेटलीत बरं. कोण भेटले? भगवंत भेटले. पण काय मागतात? तुमच्या भक्ताचा संग भेटावा. आणि कसा भेटावा? नम्र भावनेनं मला भेटावा. काय वरदान मागितलंय. आणि भगवंत म्हटले ह्या अवतार नाही, पण जेव्हा माझा पुढचा अवतार होईल ना, निश्चितपणे मी तुला हे रूप दिसेल. भगवंता तेच रूप पाहिजे मला, कंबरीवर हात ठेवलेलं. बाकी काही अस्त्र नको, असंच रूप पाहिजे. आणि मग भगवंत तास म्हणून ते म्हटले आता कुठं जा, काय करू? ते म्हणले हिमालयात जा, गंधमादन पर्वतामध्ये तपस्या कर. तर मुचकुंद महाराज बाहेर येतात. तर कलियुगामध्ये वातावरण बघतात तर सगळे ठिंगणे झालेले असतात. आणि बघतात कलियुगाचा एवढा प्रभाव झालेला आहे. लगेच ते नारायण ऋषीकडे गेले. तर तेच पुढे पंढरपूरमध्ये कसे अवतरित होता त्याची कथा आता येईल. हे झालं मुचकुंद महाराजांचं. आणि मग मुचकुंद महाराजांचं अवतरण झाल्यानंतर भगवंत काय करतात? पुन्हा कुठे येतात? मागे येतात मथुरेमध्ये. आणि मथुरेमध्ये आल्यानंतर कृष्ण बलराम नाही का जराचं कालयवनच्या सैन्याचा नाश करून टाकतात. कालयवनशी युद्ध करायला जातात, पण जाण्याच्या पहिले तिथून ते पळत सुटतात. आणि पळत सुटल्यानंतर जरासंध त्यांच्या मागे लागतो. आणि जरासंध मागे लागल्यानंतर भगवंत कुठे जातात? एका पर्वतावर चढतात. आज ते गिरनार पर्वत आहे गुजरातमध्ये, त्या ठिकाणी त्या पर्वतावर चढतात. आणि त्या पर्वतावर चढल्यानंतर जरासंध बघतो की या पर्वतावर चढलेल्याला आग लावा. आग लावल्यानंतर भगवंत तेवढ्या हाईटून उड्या मारतात. आणि उड्या मारल्यानंतर तेवढं जरासंधाला वाटतं की आम्ही कृष्ण बलरामाला मारलं. तो सैन्यासहित वापस आपल्या राज्यामध्ये येतो. कुठे? बिहारमध्ये. बिहार पहिलेपासून बदनामच आहे आतापर्यंत. म्हणजे बिहारमध्ये कुणी तिथं कुणी असं चांगलं जन्मलाच नाही. त्याची राजधानी ते बिहार होतं. तर त्या ठिकाणी येतो तो. आल्यानंतर भगवंत इथे कुठे येतात? द्वारकामध्ये येतात. आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर द्वारकावासींना नाही का दर्शन देतात. आणि दर्शन केल्यानंतर भगवंत आता लग्न करायचं ठरवतात. आता माझं लय झालं, आता काय करू आपण? फॅमिली लाईफ करू. आणि मग फॅमिली लाईफ करताना भगवंत इथे तिथे त्या याच्यामध्ये तर इकडे विदर्भ कन्या वैदर्भी हिचं नाही का लग्न ठरलेलं असते. दमघोषाचा पुत्र शिशुपाल. शिशुपाल म्हणजे शिशु म्हणजे छोटा आणि पाल म्हणजे भिंतीवरली आहे ना. तसं का? नाही. तर शिशुपाल याचा अर्थ काय? नेहमी द्वेष करणारा आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ मानणारा. हा बघा, जी पाल असते ती भिंतीवर का राहते माहिती आहे? तिला वाटतं की मी जर खाली आली ती भिंत पडून जाईल म्हणून ती भिंतीला चिपकत राहते. ती पडते का पाल आपल्या भिंत? नाही. पण अहंकार तसा शिशुपालामध्ये अहंकार होता. पण रुक्मीचा भाऊ भीष्मक राजाचे 5 पुत्र होतात. रुक्मबाहू, रुक्मिसेन आणि हे असे 5 भाऊ असला. त्याची 6वी कन्या होती रुक्मिणी. अतिशय सुंदर लावण्य असलेली कन्या. आणि ती कन्या जेव्हा भीष्मक राजांच्या सभेमध्ये नारद मुनी मोठमोठे ऋषी येऊन नाही का कथा करायची भगवंताच्या सौंदर्याचं, गुणाचं, त्यांच्या लीलाचं, त्यांच्या रूपाचं, त्यांच्या माधुर्याचं आणि त्यांच्या प्रभावाचं, त्यांच्या स्वभावाचं वर्णन करायचे. आणि रुक्मिणी असं ऑडियन्समध्ये बसून प्रवचन ऐकत नव्हती. ती चोरून कथा ऐकायची. कारण ते त्या टायमाला स्त्रियांसाठी वेगळा अंतपुर असायचा. त्या अंतरपुरामधून ती कथा ऐकायची. आणि जेव्हा ती भगवंताबद्दल कथा ऐकायची, जसं ती कथा ऐकायची तसं तिचं प्रेम कृष्णाच्या प्रती होत गेलं. आणि गेल्यानंतर जेव्हा तिचं लग्न ठरतंय तेव्हा तिला वाईट वाटतंय की हा कोल्या पुत्राप्रमाणे हा शिशुपाल रक्ता मासाचा हाडाचा भरलेला व्यक्ती, त्याच्याशी माझं लग्न ठरतंय. त्यावेळेस भीष्मक देव आपल्या पुत्रस्नेहामुळे आणि पुत्र आसक्तीमुळे त्याचं लग्न, रुक्मिणीचं लग्न कोणाशी ठरवतात? शिशुपालाशी. आणि शिशुपालाचं लग्न ठरल्यानंतर रुक्मिणीला इकडे मनातून चिंता होते की मी ज्याचं वरण केलेलं आहे तो मला भेटेल का नाही. आणि मग ती राजकन्या असल्यामुळे ती एक युक्ती लढवते. तर रुक्मिणीच्या जीवनातून काय शिकायचं आपल्याला? पांडुरंगाच्या कृष्णाच्या प्रती जर तळमळ वाढवायची असेल ना तुम्हाला भक्ती मार्गामध्ये, तर श्रवण खूप चांगलं महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही चांगले श्रवण नाही करणार तोपर्यंत कृष्णाच्या प्रती तुमचं आकर्षण वाढणारच नाहीये. आणि श्रवण करताना कसं? त्यांनी जोग पाठ केली का? नाही. तर काय सांगितलेलं आहे इथे त्या श्रवणामध्ये? रुक्मिणीनं किती गुण नाही का? भगवंताचे रूप, त्यांचे गुण, त्यांच्या लीला, त्यांचे नाम,
याच्याबद्दल अतिशय विस्तृतपणे केलं, म्हणून ते आकर्षण कृष्णाच्या प्रती वाढलं. म्हणून आपण श्रवणामध्ये भक्ती मार्गाचा पहिला फाउंडेशन आहे श्रवण करणे. जोपर्यंत चांगले श्रवण करणार नाही तोपर्यंत कृष्णाच्या प्रती आकर्षण नाही. ह्या जगाचं आपण ज्याचं श्रवण करतो तसं आपलं आकर्षण वाढणार आहे. कृष्णाच्या प्रती श्रवण करता तर कृष्णाच्या प्रती आकर्षण होणार आहे. आपण अनालाइज करायचं की आपलं आकर्षण कोणाच्या प्रती होते, भगवंताच्या प्रती आपलं आकर्षण का वाढत नाही, काय कारण आहे त्याचं. तर समजायचं आपण श्रवण मार्गामध्ये कुठे ना कुठे कच्चे आहोत. आपण निरंतर श्रवण नाही, आपण नको त्या भौतिक संसाराचं, नातेवाईकाचं, मित्राचं, ऑफिसमध्ये राजकारण, समाजकारण, हाच काय म्हणतो तो काय म्हणतो, याच्या नको त्या गोष्टी श्रवण केल्यानंतर त्यांचंच आपण चिंतन मनन करतो. पण भगवंताचं श्रवण कीर्तन करताना तर भगवंताबद्दल काय होईल, पहिली गोष्ट भगवंताच्या प्रती आकर्षण वाढेल. दुसरं त्यांचे गुण, त्यांच्या रूपाप्रती आपलं आकर्षण वाढेल. आणि ज्यांचं श्रवण करू तसंच होईल. म्हणून आपल्या भक्ती मार्गामध्ये श्रवण खूप करणं महत्त्वाचं आहे. आणि त्या रुक्मिणीने काय केलं, श्रवण केलं. आणि त्या श्रवणाच्या पोटी ती दुसरं कोणाला ठेवत नाही. का, तिच्या जीवनामध्ये एकमेव ध्येय होतं, मला कृष्ण पाहिजे, दुसरं कोणीच नको. आणि त्यासाठी ती युक्त लढवती. आणि युक्त लढवल्यानंतर आपल्या ब्राह्मणाला पाठवते. आणि ब्राह्मणामध्ये पत्र पाठवते. आणि त्या पत्रामध्ये काय आहे, भगवंताला ती कशी भेटते, आणि मग त्या रुक्मिणीचं त्या द्वारकेतून पंढरपूरला कशी येते, मुचकुंद महाराज मग कसे ते पुंडलिक कसे होतात, ते विटेची महत्त्व काय, आणि मग त्या संताने काय काय चरित्र झालेले त्याची कथा आपण पुढच्या उद्याच्या दिवसामध्ये करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे